खरं तर 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा हा एक पालकाच्या चिंतेचा विषय असतो. मात्र आता बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की 10वीला ज्यावेळी मुलगा असतो त्यावेळी सर्वांना टेन्शन असतं, घरातल्या पालकांना विशेषतः, की परीक्षा एक्झाम आलेली असते आणि कायमस्वरूपी त्याला एक्झामचं बर्डन हे कायमस्वरूपी त्याच्या विद्यार्थ्यावर असतं. मात्र कराडमध्ये एक अशी संस्था आहे की जी संस्था हे विद्यार्थ्यांचं बर्डन दूर करून त्याला बोर्ड एक्झामच्या परीक्षेला तयार करते. माय स्टडी बोर्ड लाईव्ह एक्झाम या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या 10वीच्या बोर्डाची रंगीत तालीम या क्लासेस मार्फत घेतली जाते. आणि नेमकी ती प्रोसेस काय आहे आणि ती कशा पद्धतीने घेतली जाते या विषयावर आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत सौ कविता अमोल चव्हाण, या संचालिका आहेत. मॅडम आपल्याला नमस्कार. मला सुरुवातीला एक सांगा की बोर्ड लाईव्ह एक्झाम ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि ही संकल्पना नेमकी काय आहे? आपण कित्येक वर्षापासून आम्ही क्लास घेत आहोत. क्लास घेत असताना आमच्या असं लक्षात आलं की बरीच मुलं जे आपल्याकडे विद्यार्थी आहेत, 10वीचे विद्यार्थी आहेत, ते शाळेमध्ये असो किंवा क्लासमध्ये असो व्यवस्थित पेपर सोडवतात. त्यामुळे त्यांना क्लासमध्ये आणि शाळेत मार्क चांगले पडतात. पण नेमकं बोर्ड परीक्षेतच वर्षभर अभ्यास करून देखील मुलांना बोर्डाच्या एक्झाम मध्ये अपेक्षित असं यश मिळत नाही. तर ते अपेक्षित यश का मिळत नाही यामागची कारण आम्ही आणि आमचे जे सर आहेत त्यांनी कारण शोधली की नेमकं बोर्डाच्या परीक्षेत त्यांना मार्क का कमी पडतायत. तर बोर्ड परीक्षेत कसं असतं की अननोन शिक्षक असतात, अननोन शाळेची मुलं असतात आणि ह्या एक वातावरण वेगळं असतं बोर्ड परीक्षेचं. आणि ह्या एका बोर्ड परीक्षेच्या वातावरणाचं बर्डन मुलांवर असतं. आणि सराव पेपर जे देतात मुलं आपल्या शाळेत असो किंवा जे क्लासमध्ये असो, तर ते ओळखीच्या शाळेत म्हणजे आपल्या शाळेत आणि आपल्या शिक्षकांसमोर ओळखीच्याच मुलांसोबत पेपर देतात. त्याचबरोबर जे पेपर चेक केले जातात ते बोर्ड परीक्षेत अननोन टीचर चेक करणार आहे. त्यामुळे मुलांना ते पण बर्डन असते, भीती असते की आपल्याला कसे मार्क पडतील. आणि ह्या वातावरणाचा बोर्डाच्या एकूण परीक्षेवर रिझल्टवर परिणाम होऊ शकतो. पण सरांना आणि आम्हाला अशी एक संकल्पना सुचली की आपण बोर्डाच्या अगोदरच मुलांना बोर्डाची रंगीत तालीम दिली तर, कारण आपण प्रत्येक गोष्ट करताना काय एखादी आपल्याला नवीन गोष्ट करायची तर आपण काय करतो त्याची रंगीत तालीम प्रॅक्टिस करतो. अगदी डान्स असो नाटक असो आपण त्याची काय करतो अगोदर प्रॅक्टिस करतो. तशीच प्रॅक्टिस जर मुलांनी आपल्या एक्झामची पण केली बोर्ड एक्झामची तर निश्चितच त्यांना बोर्ड परीक्षेत अपेक्षित असं यश मिळेल. संकल्पना अतिशय नवीन आहे. ही कशी सुचली आणि याची सुरुवात नेमकी कधी झाली आणि केव्हापासून झाली? माय स्टडी या संस्थेमार्फत आपण सन 2016 पासून ही एक्झाम दरवर्षी घेत आहोत. आणि दरवर्षी वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी 200 ते 300 विद्यार्थी या एक्झाम साठी बसतात. तर हे बोर्ड लाईव्ह एक्झाम जे तुम्ही घेताय त्याचं स्वरूप कसं असतं आणि ती कशी घेतली जाते? आता बोर्ड लाईव्ह एक्झामसाठी ज्यावेळेला आपल्याकडे एखादा विद्यार्थी ऍडमिशन घेतो तर ते ऍडमिशन घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आपण 25% सिलेबसवर किंवा 50% सिलेबसवर बोर्ड पॅटर्ननुसार त्याला आपण प्रश्नपत्रिका देतो. त्या प्रश्नपत्रिका तज्ञ शिक्षकांकडून त्याला ते तपासून दिल्या जातात. त्यामुळे मुलाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे म्हणजे स्वरूप आधीच समजतं. मग बोर्ड परीक्षेच्या अगोदर आपण काय करतो की मुलांना बोर्डासारखंच हॉल तिकीट देतो. त्याच्यासोबतच आपल्या ज्या परीक्षेचं बोर्ड लाईव्ह एक्झामचं वेळापत्रक आहे किंवा टाइम टेबल तेही आपण मुलांना देतो. आणि मग प्रत्येक डिसेंबर महिन्याच्या आणि जानेवारी महिन्याच्या प्रत्येक रविवारी बोर्ड केंद्रावरच ही आपली बोर्ड लाईव्ह एक्झाम घेतली जाते. आपली ही बोर्ड लाईव्ह एक्झाम चालू असतानाच भरारी पथक किंवा स्क्वॉड येतं. त्यामुळं मुलांच्या मनात भरारी पथक किंवा स्क्वॉड याची जी भीती असते ती कमी होते. आता ह्या परीक्षेचा तुम्ही हा सगळं एक्झाम वगैरे घेता बोर्ड, त्याचा रिझल्ट दिला जातो का विद्यार्थ्यांना, पालकांना? हो, याचा रिझल्ट दिला जातो. आपण परीक्षा झाल्यानंतर 15 दिवसांनी मुलांना त्याचा रिझल्ट दिला जातो म्हणजे परीक्षा संपल्यानंतर. तर ज्या उत्तरपत्रिका मुलांच्या आहेत त्या तज्ञ शिक्षकांकडून तपासून घेतल्या जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांना पालकांच्या सोबत त्या उत्तरपत्रिका किंवा रिझल्ट दिला जातो. म्हणजे त्याच्यासोबत कसं होतं की मुलांचं आणि पालकांचं दोघांचंही समुपदेशन केलं जातं. आपण जेव्हा हा निकाल देतो तर त्याला विथ मॉडेल आन्सर म्हणजे की मुलांना नेमकं आपण चुकलोय कुठं हे प्रिंटेड मॉडेल आन्सर मध्ये त्यांना बघायला मिळतं.
त्याचबरोबर जे आपले स्कॉलर किंवा टॉपर मुलं ह्या एक्झामला येतात, तर त्या मुलांचे पण पेपर आपण ह्या मुलांना दाखवतो की नेमकं ती मुलं कमी कुठं पडले, हे आपण विद्यार्थी आणि पालक दोघांनाही सांगतो. आता बरीचशी मुलं या वर्षी एक्झाम देणार 10वीची, तर मुलांनी ही एक्झाम, लाईव्ह एक्झाम, बोर्ड एक्झाम जी आहे आपली ती का द्यावी आणि त्याचे फायदे काय आहेत सांगा. तर बोर्ड लाईव्ह एक्झाम म्हणजे बोर्ड एक्झामच्या अगोदर बोर्ड लाईव्ह एक्झाम दिल्यामुळं मुलांच्या ज्या मनात भीती असते, म्हणजे बोर्ड म्हणजे काय, बोर्डाविषयी खूप भीती आहे मुलांच्या मनात, ती भीती दूर होते. त्याचबरोबर मुलं आत्मविश्वासानं ह्या परीक्षेला सामोरे जातात. बोर्ड एक्झामला बोर्ड लाईव्ह एक्झाम मुळे म्हणजे बोर्ड लाईव्ह एक्झाम मध्ये ज्या मुलांनी चुका केलेल्या असतात त्या चुका आपण त्यांना दाखवून देतो. त्या चुका त्यांना त्या आधीच समजतात, त्यामुळे त्या चुका ते परत बोर्ड एक्झाम मध्ये करत नाहीत. त्यामुळे 5 ते 20% मुलांचे वाढतात. त्याचबरोबर आपण आता सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपण ह्या वर्षी बोर्ड लाईव्ह एक्झाम साठी बसणाऱ्या मुलांसाठी स्कॉलरशिप 5 लाखाच्या पण स्कॉलरशिप देत आहोत. मी पालकांना एवढंच आवाहन करेन की म्हणजे आपल्या लाईव्ह एक्झामला जर मुलगा बसला तर खरंच त्याच्यामध्ये मार्कामध्ये वाढ होऊ शकते. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.